नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. केम छो सुरत, मजा करू छू. तर मंडळी, आपल्या भारतीय रेल्वेमध्ये एकूण तब्बल 11 AC डबल डेकर असून सध्या तरी 5 सुरू आहेत. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर, आनंद विहार, लखनौ, दिल्ली ज्या सध्या तरी आपल्या भारतीय रेल्वेमध्ये करंट ऑपरेटेड आहेत. आणि यांपैकी आज आपला प्रवास होणार ट्रेन नंबर 12932 अहमदाबाद मुंबई सेंट्रल AC डबल डेकर ट्रेनने. करंट लोकेशन सुरत रेल्वे स्टेशन, सुरतचा मागे GSRTC बस स्टँड. अहमदाबादवरून प्रवास न होता आपला होणार सुरत ते मुंबई सेंट्रल. माझ्यासोबत आपले दादा आहेत, रिक्षा चालक. दादा, आपलं नाव? शिव कुमार. आप यही के रहने वाले क्या? सूरत. वाह वाह वाह, मस्त. बारिश भी कैसा माहौल? बहुत बारिश हुआ. बहुत हुआ तो मजा आया. मजा आया. मजा करू छू. सूरत में मजा छे. अरे वा वा, मस्त मस्त. नादच करा. धन्यवाद. धन्यवाद. समोर दिसतोय सुरत रेल्वे स्टेशन आणि पलीकडे सुरत GSRTC बस स्टँड. पहाटे 5 पासून रात्री 12 वाजेपर्यंत असंच पूर्णपणे ट्रॅफिक. आता तरी कमी आहे, पण रात्रीच्या वेळेस मात्र तुफानी. काल या ठिकाणी तुफानी पाऊस पडला. जसा मुंबईमध्ये पडतोय तसा गुजरात ठिकाणी सुद्धा तुफानी पडतोय. सुरत रेल्वे स्टेशन. ज्या डबल डेकरने आज आपला प्रवास होणार सुरत पासून मुंबईसाठी, ती निघाली अहमदाबादवरून ठीक सकाळी 5:50 आणि या ठिकाणी येण्याचा टायमिंग 9:12. तर आपण जाऊ फलाट क्रमांक 3 नंबरला. 3 किंवा 2 नंबरला ट्रेन येते. 12932 डबल डेकर AC सुपरफास्ट एक्सप्रेस. 9:12चा टायमिंग असून 2 नंबरला येणार. तुम्ही कोण सुरत मध्ये व्हिडिओ बघून कमेंट करू छू पट. फलाट क्रमांक 2 नंबरवर बघा किती तुफानी गर्दी झाली आहे या ठिकाणी. समोरून येते 22962 भगवा सॅफ्रॉन वंदे भारत अहमदाबाद मुंबई सेंट्रल. आतापर्यंत 3 ते 4 वंदे भारतने प्रवास केला आहे, पण अशा सॅफ्रॉन वंदे भारतने बसून प्रवास नाही केला. बघू करूया आपण, पण त्याने मस्तपैकी नाश्ता करून घ्या, भूक लागली. नाश्त्याला बघू काय काय आहे. ढोकळा, कचोरी, समोसा, कांदे पोहे. वा वा वा. अंकल, 1 प्लेट कांदे पोहे. आपली ट्रेन यायला अजून उशीर आहे. मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. कांदे पोहे, सुरती कांदे पोहे. या मंडळी, नाश्ता करायला या. समोरून ट्रेन पास होते अजमेर दादर. चालली आहे दादरला 12990 आणि 3 नंबर लागली आहे जयपूर वांद्रे टर्मिनस. सुरत पासून मुंबईसाठी मुंबई, बोरिवली, पुढे मग डहाणू, विरार, तब्बल 25 ते 30 ट्रेन आहेत दिवसभरात ना. पण माझा प्रवास 12932 डबल डेकर AC ट्रेन होणार. C6 कोच असून 5 नंबर सीट आहे विंडो साईडची. बारी गाडी लागली 3 नंबरला अनाउन्स न करता सुद्धा. पटपट जाऊ. C6 हा वाला C1 मागे आहे C6. सगळ्या लोकांची धावपळ उडेल, सगळ्या लोकांची. हा झाला C5, हा वाला C6. येस, C6 आपली सीट नंबर 5 बहुतेक पुढून असावी. हा फायनली कोच जवळ आलेलो आहे आणि इथं सुद्धा आता गर्दी होते चढायला. हरकत नाही. मी माझी सीट शोधतोय लोअर मध्ये, पण लोअर मध्ये नसून इथं या ठिकाणी आहे मेन पॅसेज मध्ये 5 नंबर. वा, काय सीट मिळाले एकदम सिंगल विंडो मध्ये. 9:24ला आपली ट्रेन आली असून 9:27ला रवाना होते आहे सुरतच्या फ्लॅट क्रमांक 3 नंबरवरून. हिरेने पैलू पाडणारे आणि कापड घेण्यासाठी सुप्रसिद्ध असलेले हे सुरत शहर, सुरत जिल्हा. करू आता टाटा. भेटूया एका पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये. तर जे कोणी आहेत सुरत मधून यार नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं सुरत. प्रवासाला झाली सुरुवात. एकूण 260 किलोमीटर अंतर आहे सुरत ते मुंबई सेंट्रल. गणरायाच्या नामस्मरणाने प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. वा, एकच नंबर. काय स्पीड पकडलाय. 100च्या वरतीच चढली आहे. आणि ही वाली माझी सीट एकदम सिंगल चेअर कार एकट्यासाठी, खास स्पेशली सोलो ट्रॅव्हलर. आपल्या भारतीय रेल्वेमध्ये एकूण किती नॉन AC आणि AC डबल डेकर चालतात त्याची माहिती तुम्हाला देईल. आणि या डबल डेकरसाठी सुरत ते मुंबई सेंट्रल एकूण तिकीट भाडे किती, टोटल डिस्टन्स किती आणि कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत याबद्दल सुद्धा मुंबई LTT मडगाव या AC डबल डेकरचा प्रवास केला आहे. आवडून पहा. लिंक दिलेली आहे पेंट केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. पण अजून
सध्या ती ट्रेन सुरू नाही, पण हां ह्या डबल डेकरमधून तुम्हाला नक्की माहिती मिळेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता थोड्याच वेळात येईल नवसारी स्टॉप. एकूण 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो 9:55 नवसारी स्टेशन कोड झाला NVS. आणि तुम्हाला माहिती असेल दिनांक 12 मार्च 1930 साबरमती पासून चालू झाला होता मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा, जो 5 एप्रिल 1930 रोजी झाला. या ठिकाणी समाप्त. कोणतं गाव? दांडी. त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी उतरून जाऊ शकता. जिल्हा नवसारी. आपल्या कोचमध्ये कोण चढले नाही पॅसेंजर, मागच्या कोचमध्ये आहेत C7. 2 मिनिटाचा हॉल्टिंग टाइम घेत नवसारीच्या फ्लॅट क्रमांक 2 नंबरवरून आपली ट्रेन रवाना होते. स्टेशन दिसते रिकामी. एकूण 3 फ्लॅट आहेत. पलीकडे 1, 2, 3. भारतीय रेल्वे चालणाऱ्या ट्रेनची ओळख ही नाविन्यपूर्णच. मग ती पॅसेंजर असो, मेल एक्सप्रेस, शताब्दी, जनशताब्दी, तेजस, राजधानी, दुरांतो किंवा वंदे भारत. पण डबल डेकर ट्रेनचे कॉम्बिनेशन कधी कळले का? दुमजली बस पाहिली, पण रेल्वे कसे काय शक्य? त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. डबल डेकर ट्रेन एक्सप्रेस 120 आसन क्षमता असलेल्या प्रवाशांसाठी दुमजली आसन व्यवस्थेने बनवली गेली. कापूरताला कोच फॅक्टरीमध्ये LHV रेक हे AC डबल डेकर ट्रेनमध्ये वापरले जाते. भारतात 2024 सालच्या करंटमध्ये एकूण 5 AC डबल डेकर ट्रेन चालवले जातात, ज्यामध्ये चेन्नई बेंगलोर, लखनौ जंक्शन आनंद विहार, विशाखापट्टणम तिरुपती, जयपूर दिल्ली सराई रोहिला आणि मुंबई सेंट्रल अहमदाबाद सोबत नॉन AC ICF कोच असलेली डबल डेकर ट्रेन सुद्धा रनिंग मध्ये आहे. पश्चिम रेल्वेद्वारे मुंबई सेंट्रल ते वलसाड या दरम्यान दररोज चालवली जाते. ज्या AC डबल डेकर ट्रेनने माझा प्रवास होतोय 12/932 अहमदाबाद मुंबई सेंट्रल, जी रविवार वगळता आठवड्याचे 6 दिवस मुंबई अहमदाबाद मुंबई 490 किलोमीटरचा प्रवास करते. एकूण 13 डब्यांची ट्रेन, ज्यात लोअर डेक, अप्पर डेक आणि मिडल डेक आहेत. लोअर आणि अप्पर डेक मध्ये प्रवाशांना 3x2 पुशबॅक चेअरकार सुविधा उपलब्ध आहेत. AC विंड, चार्जिंग उत्तमच, पण लगेज स्पेस आणि फूट रेस्ट हे काही कम्फर्टेबल नाही. पण जे प्रवासी बसणार आहेत मिडल डेक मध्ये, त्यांच्यासाठी लगेज स्पेस बेस्ट. ट्रेन क्रमांक 12/932 डबल डेकर ट्रेन अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या दरम्यान असून 9 स्थानकांवर थांबवली जाते. अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल चेअरकार साठी 685 रुपये प्रति व्यक्ती तिकीट भाडे. पण माझा प्रवास तर सुरत ते मुंबई सेंट्रल होतोय आणि यासाठी तिकीट भाडे लागले 460 रुपये प्रति व्यक्ती. बुकिंग करण्यासाठी ऑफिशियल IRCTC ऍपद्वारे तुम्ही करू शकता किंवा फॉर्म भरून PRS काउंटरवर देखील. डबल डेकर ट्रेन मध्ये कॅटरिंग नसून आउटसोर्स होणारी साईड पेंट्री आहे, जेथे गरम गरम चहा, कॉफी, नाश्ता मिळेल. अजून वेळ आहे आपल्याला, तर मस्तपैकी बाहेरचा नजारा एन्जॉय करून घेऊ.
आला आला पाऊस आला. 10:18चा टायमिंग असून वलसाड आपली गाडी पोहोचली 10:30 10 मिनिटं लेट आहे. स्टेशन कोड झाला वलसाडसाठी BL. आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि माहितीमध्ये बोललो होतो की नॉन AC डबल डेकर ट्रेन ती इथूनच सुटते. फ्लॅट क्रमांक 1 वलसाडचा फ्लॅट क्रमांक 3 2 1 नंबरला येते ती वलसाड मुंबई सेंट्रल नॉन AC डबल डेकर ट्रेन, जिचा टायमिंग पहाटे आहे, जी तुम्हाला मुंबईला सोडेल 10 वाजता. ट्रेन तर सुटली. पाणी बघ कसलं वाहतोय, असं वाटतं वरून धबधबा वाहतोय. हा गिरे धबधबा. वलसाड नो टाटा. कोण आहेत वलसाड मधून जरा नक्कीच कमेंट करून कळवा. हॅशटॅग आम्ही वलसाडकर. वलसाड गेल्यानंतर तुफानी पावसाला सुरुवात झाली आहे. सुरतपासून नव्हता, एकदम रिमझिम, पण या ठिकाणी मात्र तुफानी पडतोय. याचा अर्थ की पुढे मुंबई साईडला पाऊस बेशुमार आहे. वातावरण एकदम भारी झालं आहे. मस्तपैकी हिरवगार बाहेर पाऊस पडतोय. आणि या प्रवासादरम्यान गरम नाश्ता आणि चहा मिळाली एकच नंबर. तर आपल्या डबल डेकरचा वॉशरूम आणि पॅसेज असा आहे. या ठिकाणी 2 दरवाजे, एक या साईडला, समोर वॉश बेसिन, फायर एक्सटिंग्विशर, डस्टबिन. आणि जर का कोणी स्मोकिंग करत असेल तर त्यासाठी ऑटोमॅटिक स्मोक डिटेक्टर. ज्या वेळेस नवीन आली होती डबल डेकर ट्रेन किंवा इतर कोणत्या पण ट्रेन त्याचे वॉशरूम बाथरूम नीट केले नसतात, पण त्या जसं वापरत जातो त्यांची हालत पूर्णपणे खराब. सेम या डबल डेकर ट्रेनचे सुद्धा तेच झालंय. वॉशरूम बाथरूम नीट अँड क्लीन आहेत, पण मधला जो गॅप आहे, जो कपलिंग होतो, तिथं मात्र लिकेजचा मोठा इश्यू येतोय. स्पीड बघा ट्रेनची 116, 117, 118. इथं मॅक्स टू मॅक्स कॅपॅसिटी आहे 130 km/h. 120. येस, नुसती पळवतोय ट्रेन. साप. नाश्ता अजूनपर्यंत आला नाही. आला तर ते वडापावला. पण म्हटलं वडापाव काय खायचं, घेऊन म्हटलं मस्त गरम चहा प्रेमिक्स टी, ज्याची किंमत आहे 20 रुपये. वंदे भारत, तेजस, राजधानीमध्ये येतात ना प्रेमिक्स टी, तशीच या ट्रेनमध्ये दिली जाते. आणि याची किंमत आहे एकूण 20 रुपये. टेस्टला तर ठीकठाक आहे. इतकी पण चांगली नाही, इतकी पण खराब नाही, ॲव्हरेज आहे. बरोबर 11:05 आपली ट्रेन आता पोहोचली आहे वापी स्टेशन, वलसाड जिल्हा, वापी शहर. एकूण 3 फ्लॅट आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि वापीसाठी स्टेशन कोड सेम VAPI वापी. बाहेर सगळं ओलं चिंब झालंय. इथे बसून मस्तपैकी स्टेशनचा आनंद घेऊ. आणि या ठिकाणी मोस्ट पब्लिक उतरलेली आहे. 40% ट्रेन रिकामी झाली वापी ठिकाणी, कारण इथं अनेक मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी. आणि दक्षिण गुजरातला सुरत नंतर वापी अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. आणि शेवटचा स्टॉप गुजरात राज्यातील थेट मुंबईला जाताना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करताना. याच्यानंतर येणारा स्टॉप बोरिवली आणि नंतर मग MMCT मुंबई सेंट्रल. स्टेशन स्किप होतोय. उमरगाम रोड, यापुढे बोर्डी, मग डहाणू स्टार्ट. नाश्त्यामध्ये 2 ब्रेड, 2 ब्रेड कटलेट आणि टोमॅटो केचप. तर या मंडळी नाश्ता करायला ब्रेड कटलेट भरपूर दिवसांनी अशा ट्रेनच्या प्रवासामध्ये खातोय. आणि तर आपला कांदे पोहेच जगात भारी, एकदम फ्रेश आणि गरम आहेत कटलेट. आणि टेस्ट आता बाई एक नंबर. ते वडापावपेक्षा ना हे चांगलं आहे खायला. ते डबल डेकरने प्रवास केला तर रिकमेंडेशन आहे, आवर्जून ट्राय करा ब्रेड कटलेट आणि गरम चहा. या मंडळी नाश्ता करायला या. एक्चुअली અહીંયા લોધામાં અત્યારે ટેમ્પરરી લઈ છે, રેન્ટ પર રહી છે લોકો. બાકી છે ને
लॅम्प पण पैसा खर्च केला असेल तर बोरिवली या ठिकाणी आपली गाडी पोहोचली असून 12:05चा टायमिंग आहे ऑफिशियल, पण आताशी वाजले 12:45. पाऊण तास उशीर आहे, कारण पावसाचा अंदाज घेत गाडी हळू मारली, स्पेशली पालघर नंतर, आणि ती सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. 60% प्रवासी या ठिकाणी उतरले बोरिवली. आता पुढचे लास्ट स्टॉप डायरेक्ट मुंबई सेंट्रल. अप्पर टेक आणि लोअर टेक या दोन्ही ठिकाणचे सीट रिकामे झाले. दोन्ही ठिकाणी 10 मिनिटं बसत रील फायनिंग करू. डबल डेकरचा लोअर डेक असा काय दिसतो बघा. प्लॅटफॉर्मच्या एकदम पॅरल लेवलला आलोय. माणसाचे फक्त पाय दिसतील, तोंड नाही. आणि वरती बसलो तोंड दिसेल पण पाय नाही. जे पैसा जमा कर दीजिए ना, फिर पूछिए देन पैसा हमको देंगे. हाँ तो कह रहे जयपाल को पैसे नगद ही दिए थे तो फिर डबल डेकर ट्रेनने प्रवास करताना मन चंचल होतं. कुठं इथं बसू की तिथं बसू, खाली बसू की वरती बसू, कारण ट्रेन आहेत तशी. पण यार आमच्या कोकणात का बंद केली मला तेच कळत नाही. कारण सांगू घाणेरडं राजकारण. मुंबई, सुरत, अहमदाबाद ह्या रूटवरती सगळ्या प्रीमियम ट्रेन चालतात. डबल डेकर, शताब्दी, वंदे भारत, 2 वंदे भारत. आता भविष्यामध्ये बुलेट ट्रेन, अजून एक ट्रेन सुरू केली आहे अहमदाबाद ते भुज. नमो रॅपिड नमो वंदे मेट्रो ट्रेन. तुम्हाला खबर आहे की नाही या रॅपिड नमो वंदे मेट्रो ट्रेन बद्दल? चालते कुठून माहिती का? अहमदाबाद ते भुज. मुंबई सेंट्रल स्टेशन कोड झाला MMCT. पलीकडे लागली आहे मुंबई सेंट्रल अहमदाबाद कर्णावती. आणि या ठिकाणी भगवा वंदे भारत.
1:30 आपली गाडी पोहोचली मुंबई सेंट्रल फ्लॅट क्रमांक 4 नंबरला. ट्रेन रिकामी. आता आपण पण बाहेर जाऊ. चला. ठीक 9:24 आपण केली होती प्रवासाला सुरुवात सुरत पासून आणि इथे वाजले 1:30. म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्या प्रवासाला 4 तास लागले. ऍक्च्युअल टायमिंग आहे दुपारी 1:05 पण आपली ट्रेन 25 मिनिटे उशिराने पोहोचली. आता ही ट्रेन लगेच रवाना होईल 2:30 वाजता अहमदाबादसाठी, जी रात्री 11 वाजता पोहोचेल. म्हणजे पहिली रवाना होती अहमदाबाद ते मुंबई आणि मग संध्याकाळी मुंबई ते अहमदाबाद. मुंबई सेंट्रलचं असं काही रेल्वे स्टेशन. या ठिकाणी ट्रेन ओरिजिनेट होऊन टर्मिनेट होतात. प्रवाशांसाठी बघा बसण्यासाठी बरंच काय काय केलं आहे. रिटायरिंग रूम, आरामासाठी AC वेटिंग रूम, पुढे अर्बन पॉट्स, रिटायरिंग रूम सर्व काही या ठिकाणी उपलब्ध आहे पहिल्या माळ्यावरती. अहमदाबाद ते मुंबई डबल डेकर ट्रेनने प्रवास करत झाला. एकूण 7 तास लागतातच आपला सुरत ते झाला मुंबई सेंट्रल. मग तुम्हाला डबल डेकरचा हा प्रवास कसा वाटला, सोबत दिलेली माहिती नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गवडीसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.